खालापूर तालुक्यातल्या सांगडेमधल्या जंगलामध्ये रात्री काही अज्ञात आरोपी हे खैराची तस्करी करत असताना वन विभागानं धाड टाकली आहे आणि यामध्ये एका इको गाडीसह 10 लाखांचा मुद्देमाल खालापूर विभागानं जप्त केलाय। खालापूर तालुक्यात दिवसेंदिवस खैराची तस्करी वाढत चालली आहे आणि नुकताच छावणीमधल्या जंगलामध्ये धडक कारवाई करत 5 आरोपीच्या मुसक्या आवळून पिकअप गाडी वन विभागानं जप्त केलेली होती आणि ही घटना ताजी असतानाच काल सांगडेमधल्या जंगलामध्ये काही अज्ञात आरोपी हे खैर झाडाची तस्करी करून ओंडके गाडीमध्ये भरत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळालेली होती। उपवनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक पनवेल सागर माळी यांच्या मार्गदर्शनात खालापूर वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांच्या टीमने आपली सूत्र वेगानं फिरवत रात्रीच्या वेळी ह्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यांना इथे आरोपी गाडीमध्ये खैराची लाकडं भरत असल्याचं आढळलं। वन विभागाची धाड पडताच अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले, तर या ठिकाणी इको गाडी क्रमांक MH46 CM5191 ही आढळली आहे। त्यांनी अधिक तपास केला तेव्हा गाडीमध्ये खैर लाकडाचे 40 ओंडके, पेट्रोल कटर मशीन, लोखंडी रॉड, लाकडी दांडके, मसाला मिरची पूडसह मोबाईल, कीपॅडसह वन विभागानं 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमध्ये खालापूर वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार, चिलठण तपास अधिकारी संजय पगारे, वनपाल खोलपोली भगवान दळवी, वनपाल खालापूर नितीन कांबळे, वनपाल निगडोली पांडुरंग गायकवाड, वनरक्षक अंकुश केंद्रे, सागर टोकरे कोळी, प्रथमेश देवरे, कैलास कांबळे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। या घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र खालापूर अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात वनपाल चिलठण करतायत।